लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता सगळेजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि तेव्हा जीवा आणि नंदिनी आलेले असतात. नंदिनी जी रागाने रुसून गेली होती तिला जीवा घेऊन आलेला असतो. तेव्हा सर्वजण आता रम्याला म्हणत असतात, खरंच रम्या, आज ना तू फार आनंदाची गोष्ट दिलेली आहेस, खूप मोठी आनंदाची बातमी सांगितलीस. तेव्हा नंदिनी म्हणत असते, काय झालेलं आहे? तर आता नंदिनी आल्यामुळे सर्वांचं लक्ष तिच्याकडेच जातं. आता मिथून म्हणत असतो, काय मग आता श्रीखंडपुरीचा घास भरवणार आहेस ना नंदिनीला? काय गं नंदिनी, त्याच्या हातून श्रीखंडपुरीचा घास खाणार आहेस ना? तेव्हा जीवा म्हणत असतो, ऑफकोर्स मामा, सवाल आहे का? असं म्हणून तो आता श्रीखंडपुरीचा घास नंदिनीच्या समोर धरतो आणि नंदिनी त्या घासाकडे पाहतच असते. तेव्हा काव्याला आनंद झालेला असतो आणि शेवटी नंदिनी आता श्रीखंडपुरीचा घास जीवाच्या हातून खात असते. त्याच वेळेला आता मानिनी म्हणत असते, खरंच रम्या, आज ना ह्या सणासुदीच्या दिवसाला ना एवढी आनंदाची गोष्ट दिलीस ना, त्यामुळे खरंच आनंद झाला आहे. तर आता जीवा म्हणत असतो, म्हणजे काय? तर वसू म्हणत असते, म्हणजे म्हणजे ना पुढच्या पुढच्या पाडव्यालासुद्धा रम्यालासुद्धा असाच कोणीतरी श्रीखंडपुरीचा घास भरवेल. तर जीवा म्हणत असतो, मला नाही समजलं. अरे जीवा, काय नाही समजलं तुला? रम्या काल ज्या मुलाला पाहायला गेली होती ना, त्या मुलाला तिने पसंत केलेला आहे. काय 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 सांगतेस काय? त्यावर नंदिनी म्हणत असते, अरे वा, ही तर फारच आनंदाची गोष्ट आहे. खरं तर आजच्या या मराठी नूतन वर्षाच्या दिवशी तू एवढी छान सुरुवात केलेली आहेस ना, हे सगळंच खूप चांगलं आहे. देवाने तुला सद्बुद्धी दिली आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी. तेव्हा रम्या हसायला लागते आणि मनातच म्हणत असते, जे प्यादं मी निवडलं आहे ना, ते प्यादं खूपच भयंकर ठरणार आहे तुम्हा सर्वांसाठी. आणि तुम्ही सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे ना, त्या विश्वासाचं सुद्धा बघा आता मी काय करते ते. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आपण पाहतो हे सगळं काही बोलत असताना इकडे आता काव्या आणि पार्थ हे किचनमध्ये असतात. काव्या आणि पार्थ हे किचनमध्ये असताना आता पार्थ हा कांदा कापत असतो, तर त्याच्या डोळ्यात पाणी येत असताना काव्या त्याच्या डोक्यावर आता कांद्याची साल ठेवत असते आणि तिथे सगळं काही पाहत असते. पार्थला त्रास होत असतो. दुसऱ्या बाजूला आता जीवाने नंदिनीचं वेट कमी करण्यासाठी जो काही वसा उचलला आहे त्याच्याच तो प्रयत्नामध्ये असतो. तो आता इकडे एक काम करत असतो, तो म्हणजेच की जे काही त्याचे जिमचे साहित्य आहेत ते प्रत्येक जिमचं साहित्य घेत असतो आणि जिमचं साहित्य घेतल्यानंतर आता इकडे नंदिनीला व्यवस्थित सर्व काही शिकवण्यासाठी तो इथे प्रयत्न करत असतो. आता नंदिनीसुद्धा अक्षरशः त्याच्याकडून सर्व काही शिकून घेण्याचा प्रयत्न करते, पण ते साहित्य जरा खूपच जड असतात आणि त्यामुळे आता नंदिनीला ते पेलवत नसतात. पण तरीसुद्धा जीवा मात्र तिला मदत करत असतो आणि प्रयत्न करायलाच लावत असतो. कारण काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आता जो काही जीवा आहे तो जीवा इकडे नंदिनीचं वजन कमी करूनच घेणार आहे, ही सुद्धा गोष्ट तेवढीच जास्त महत्त्वाची आहे. दुसऱ्या बाजूला पार्थला फार त्रास होत असतो. तेव्हा काव्या त्याच्याजवळ जाते. ती खरं तर आता इकडे वाल भिजत घालत असते आणि तेव्हा त्याच्याजवळ गेल्यानंतर पुन्हा जो काही कांद्याची साल आहे ती कांद्याची साल आता ती पार्थच्या डोक्यावर ठेवत असते. जेव्हा पार्थच्या डोक्यावर ती साल ठेवते तेव्हा मात्र इकडे आता पार्थला थोडंसं बरं वाटत असतं. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे झाल्यानंतर आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला आता जीवा हा नंदिनीला सर्व काही गोष्टी हा शिकवतच असतो. नंदिनीसुद्धा सगळं काही आनंदाने करू लागलेली असते. आता तो म्हणत असतो, हे बघ नंदिनी, काही जरी झालं ना तरीसुद्धा असं हार मानून चालणार नाही आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा आपल्याला प्रयत्न हे करायलाच पाहिजेत आणि करायचेच आहेत, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ झालेली असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र मानिनी आणि काव्या ह्या दोघीजणी मस्त चहा नाश्ता करून गप्पा मारत बसलेले असतात. आता चहा नाश्ता करून गप्पा मारत असताना काव्या म्हणत असते, बाई बाई गं, खरंच तुम्हाला सांगू काय, रात्री ना जेव्हा देशमुख झोपले ना त्यावेळेस झोपेतसुद्धा बडबड करत होते, मला ना मस्त उद्या गरमागरम भाकरी आणि वालाचं भिरडं करून घेऊन या, असं म्हणत होते. खरंच खूप दमलेत बरं का ते.
आणि बिचारे काल एवढं सगळं काम केलं आणि त्यामुळेच त्यांचा हा काही जो त्यांची ही हाल झालेली आहे. तेव्हा मानिनी म्हणत असते, काय 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 सांगतेस काय? हो, आणि म्हणूनच मी इथे रात्रीच वाल भिजत घातले होते. पण बरं झालं आई, तुम्ही ना सकाळी इथे वालाचं बेवडं बनवलं आणि गरमागरम भाकरी बनवली. मी आता देशमुखांसाठी मस्त हा टिफिन घेऊन जाते. तेव्हा मानिनी म्हणत असते, खरं सांगू का, हे देशमुखांचे पठ्ठे नुसते खादाडे आहेत. नशीब त्यांना बायका तरी चांगल्या खाऊ घालणाऱ्या भेटलेल्या आहेत. खरं सांगू का काव्या, एक वेळ अशी होती की तुला, मला आणि नंदिनीला फोर्स करावा लागायचा किंवा कोणतं ना कोणतं कारण द्यावं लागायचं की तू पार्थसाठी टिफिन घेऊन जावास म्हणून. पण आज मात्र तसं नाही आहे. आज तू तुझ्या मनाने आणि तुझ्या त्या सगळ्या काही गोष्टीमुळे आज तो पार्थसाठी हा टिफिन भरून घेऊन जातेस. यातच खरंच मला फार आनंद आहे, असं मानिनी म्हणते. ठीक आहे आई, मी हा देशमुखांसाठी डब्बा घेऊन जाते, असं म्हणून आता काव्या निघालेली असते. आता मानिनी तिथून डायनिंग टेबलवरून उठते. तेवढ्यातच आता वसू तिच्या समोर येत असते. खरं तर मानिनीला फार काही वसूशी बोलायचं नसतं, पण जेव्हा वसू तिथे येते तेव्हा मात्र इथे आता मानिनी तिच्या बाजूला निघून जाण्याचा प्रयत्न करते. त्याच वेळेला आता इकडे वसू म्हणत असते, मानिनी ऐक ना, मला तुझ्याशी 2 शब्द बोलायचे आहेत. तू आता माझ्याशी बोलणार सुद्धा नाही आहेस का? त्याच वेळेला आता मानिनी म्हणत असते, नाही वसूताई, मला काहीच नाही बोलायचे तुमच्याशी. तेव्हा वसू म्हणत असते, हे बघ मानिनी, प्लीज माझं ऐकून घे ना. 16 डिसेंबरनंतर मी जे काही केलं त्या सगळ्या गोष्टीमुळे तुम्ही माझ्यावर नाराज आहेत, ही गोष्ट मला समजते गं. पण आता मी सर्वांची माफी मागून झाली. प्लीज मला माफ कर ना गं. आता बघ ना, आपल्याला रम्याचं लग्न करायचं आहे. रम्या त्या विजयला भेटून आलेली आहे आणि विजयचं असं म्हणणं आहे की त्याची फॅमिली आणि तो सर्वजण आपल्या घरी येणार आहेत. मग मला सांग, तू अशी नाराज राहिलीस, ह्या सगळ्या गोष्टी जर अशा झाल्या तर मग काय करायचं गं मी? हे बघ मानिनी, प्लीज माझ्याशी बोल ना आणि दे ना सगळं काही विसरून, सोडून दे. अगं, रम्याचं लग्न आपल्याला आनंदात करायचं आहे. मग तू असं वागणार आहेस का माझ्याशी? हे बघ मानिनी, असं वागू नकोस ना. तेव्हा मानिनी वसूकडे पाहते आणि वसू म्हणत असते, माझ्या एकुलत्या एका पोरीचं लग्न आहे गं मानिनी, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुला सांगू का? हे बघ, मला माझ्या रम्याचं लग्न आनंदात आणि थाटामाटात करायचं आहे. मग तुम्ही जर सर्वजण अशा पद्धतीने जर आनंदात नसाल तर मग मी माझ्या पोरीचं लग्न कसं आणि कशा पद्धतीने आनंदात करणार आहे? हे बघ, असं करू नकोस ना. एकदा विक्रमलासुद्धा तू ह्या सर्व गोष्टी समजावून सांग ना. त्याला सांग ना की राग, आबोला, रुसवा हे सगळं काही सोडून द्यायला. हे बघ, झाल्या गेल्या गोष्टी, मलासुद्धा त्या सर्व गोष्टीचा त्रास होतो आहे, पण आता सगळेजण आनंदात आहेत ना. मग प्लीज मानिनी, एकदा तू बघून घे ना. एकदा ह्या सगळ्या गोष्टी तू ऐक ना माझ्या. त्याच वेळेला आता मानिनी म्हणत असते, ठीक आहे वसुताई, तुम्ही नका काळजी करू. आपण रम्याचं जे काही करायचं आहे ना ते थाटामाटात करू, आनंदात करू. तुम्ही नका टेन्शन घेऊ, असं मानिनी म्हणू लागते. तेव्हा वसूला आनंद होतो. आता वसू म्हणत असते, मानिनी खरं सांगू का, मला माझ्या पोरीचं सगळं काही आनंदात करायचं आहे. सगळ्या रीतीभाती आणि त्या सगळ्या गोष्टी आनंदात करायच्या आहेत. प्लीज मानिनी. त्यावर मानिनी म्हणत असते, ठीक आहे वसूताई, तुम्ही म्हणाल तसं आपण करूया, असं म्हणून आता इकडे मानिनीला तर गंडवलेलं असतं. आता जेव्हा मानिनीला गंडवलं जातं त्याच वेळेला इकडे रम्या बाजूला उभी असते आणि रम्या बाजूला उभी असताना आता ती इकडे वसूला पार्थ आणि तिच्या लग्नाची जी काही तिनं इथे पत्रिका बनवून घेतली होती ती पत्रिका ती इथे दाखवायला सुरुवात करत असते. त्याच वेळेला आता इकडे वसूलासुद्धा छान वाटत असतं, कारण किती नाही म्हटलं तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे कुठेतरी जाऊन वसू अजूनसुद्धा सपोर्ट करतच आहे, ही सुद्धा गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे मानिनी हॉलमध्ये असते आणि शुभंकर होती म्हणत असते. तेवढ्यातच आपण पाहतो की आता इथे जे मिथुन आहे ते समोसे अशी हाक मारत असतात आणि ते समोसे घेऊन आलेले असतात. आता समोसे घेऊन आल्यानंतर ते मानिनीला म्हणत असतात, वहिनी मस्त गरमागरम समोसे खाणार आहात का? ए नंदिनी तू कुठे आहेस? ये लवकर, समोसे आणलेले आहेत. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, हे बघा, अजिबात नाही,
नंदिनीसुद्धा समोसे खाणार नाही आहे. का नाही खाणार आहे? अहो, तिने फोन करून सांगितलं आहे तिथे सूप घेणार आहे. बरं ठीक आहे, वसुताई आणि मी सूप खातोत असं म्हणून आता ते वसूकडे निघालेले असतात. मिथून समोसे घेऊन वसूकडे जातात. तेवढ्यातच काव्या आणि नंदिनी आलेल्या असतात. काव्या भयंकर अशी चिडलेली असते. मानिनी तिला विचारते, अगं काय झालंय ते तरी सांग. पण काव्या काहीच ऐकत नाही आणि चिडचिड करतच तिच्या खोलीत जाते. तेव्हा मानिनी तिला विचारते, काय गं नंदिनी, काय झालंय, ही अशी का चिडली आहे? तेव्हा ती म्हणत असते, काही नाही आहे. तिला थोडंसं म्हणतेस तू हे? अगं हे थोडंसं अजिबातच नाही आहे गं नंदिनी. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो आई, मला तुमचं म्हणणं समजतंय, पण त्याचं काय आहे ना, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला थोडासा त्रास झाला आहे. थोडासा नाही आहे नंदिनी, काय झालं आहे खरं खरं सांग. तेव्हा आता नंदिनी म्हणत असते, आई त्याचं काय आहे ना, ती ऑफिसला डबा घेऊन गेली होती पार्थसाठी. हो, पार्थसाठी डबा घेऊन गेली होती ना. मग मग काय झालं? पण ही चिडली भयंकर, त्याचं काय? त्याच वेळेला आता इकडे नंदिनी म्हणत असते, तेच तर आई, तिला ना उशीर झाला डबा घेऊन जाण्यासाठी आणि त्यामुळे तिची फार चिडचिड होते. अच्छा, असं आहे तर. बरं ठीक आहे. अगं पण तिला एवढा उशीर का बरं झाला आहे डबा घेऊन जाण्यासाठी? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की जी काही काव्या आहे ती खोलीमध्ये जाते आणि खोलीमध्ये गेल्यानंतर तिची फार फार चिडचिड होत असते. पार्थ तिला समजावत असतो, पण ती मात्र काही केल्या असमजतच नसते. तेव्हा तो म्हणत असतो, काय झाले काव्या, एवढी चिडचिड करण्याची काही एक गरज नाही. एवढी चिडचिड का आणि कशामुळे करताय तुम्ही? त्याच वेळेला काव्या म्हणत असते, का नको करू चिडचिड, सांगा ना देशमुख, का चिडचिड नको करू मी? चिडचिड होणारच ना माझी. मला सांगा, एक मुलगी जर तिच्या नवऱ्यासाठी ऑफिसमध्ये डब्बा घेऊन जाण्याचा प्रयत्न करते तर तिला एकही रिक्षा भेटत नाही. म्हणजे नेमकं देशमुख काय चालले सांगा ना तुम्ही. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीत का बरं होत आहेत? त्यावर आता पार्थ म्हणत असतो, हे बघा जरा ऐकून घ्या, जर रिक्षा भेटत नव्हती तर तुम्ही कॅब करायची ना. त्यावर ती म्हणत असते, असं वाटतं का देशमुख तुम्हाला की मी कॅब केली नसेल म्हणून? का असं वाटतंय तुम्हाला? त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, नाही मला असं नाही वाटत आहे, पण मग तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो. अहो तुम्हाला काय सांगू देशमुख, ते लोक ना जर रिक्षा केली तर तुम्हाला कुठे जायचं आहे? मी त्यांना ॲड्रेस सांगितला, मला इथे जायचं आहे, तर मला ते तिथेसुद्धा घेऊन जायला तयार नाही आहेत. काय बोलू काय देशमुख मी ह्या सगळ्या गोष्टीवर? आता पार्थ तिला पाणी प्यायला देत असतो. तर इकडे काव्या म्हणत असते, नाही मला पाणीसुद्धा प्यायचं नाही आहे. दुसऱ्या बाजूला आता इकडे जीवाला नंदिनी तेल लावून देत असते आणि तेल लावून देत असताना दोघांच्याही चांगल्या गप्पा रंगलेल्या असतात. आता इकडे जी काही नंदिनी आहे, नंदिनी म्हणत असते, खरं तर तुम्ही हा जो काही निर्णय घेतलेला आहे ना, तो निर्णय खूप चांगला आहे आणि त्याचबरोबर खरंच मला ना फार आनंद झाला आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, खरं तर एक गोष्ट सांगू का, आपण मूल होण्याच्या अगोदरच हा निर्णय घेतला आहे ना, म्हणजे कसं मूल झाल्याच्या नंतर किंवा मूल व्हायच्या वेळेला आपण फिट असणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. त्याच वेळेला आता इकडे जीवा उठून नंदिनीच्या बाजूला बसतो आणि म्हणत असतो, नंदिनी खरं खरं सांग, तू आत्ता काय बोललीस? म्हणजे मला माहिती आहे तुला मुलं फार आवडतात, पण तू बाळाचा विचार करतेस? तेव्हा नंदिनी म्हणते, असं काय करताय जीवा, कधी ना कधी आपल्याला बाळ हे होणारच आहे ना. त्याच वेळेला जीवा म्हणत असतो, हो कधी ना कधी होणारच आहे, ती गोष्टसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे, पण ते बाळ एवढ्या लवकर होणार आहे हे तर मला माहितीच नव्हतं. तेव्हा नंदिनी लाजत असते. तेव्हा आता जीवा म्हणत असतो, पण नंदिनी तुला एक गोष्ट सांगू का, ते जे काही बाळ होणार आहे ना, ते बाळ फक्त आणि फक्त इथे माझ्यासारखंच होणार आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, अजिबात नाही हां, तुमच्यासारखं नाही. का? ते बाळ माझ्यासारखं होणार आहे. आणि तेव्हा जीवा म्हणत असतो, हो का, तुझ्यासारखं होणार आहे का? असू दे, ठीक आहे. हो, कारण आता मी 2-2 जीवाला नाही ते सांभाळू शकत, असं नंदिनीचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो, पण मी जो आहे ना, हा जो काही जीवा आहे ना, तो जीवा 2-2 नंदिनीला आरामात सांभाळू शकतो, आरामात पेलवू शकतो, असं तो इथे बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलताना आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला काव्याला पार्थ पाणी देत असतो, पण काव्याचा मात्र अजिबात कसलाच मूड नसतो. तेव्हा काव्या म्हणत असते,
मी इथे माझ्या नवऱ्यासाठी टिफिन घेऊन जाण्याचं ठरवलं, पण तुम्हाला माहिती आहे देशमुख, ऊन किती आहे. त्या उन्हामध्ये साडी आणि सोबतच आणखी एक गोष्ट ह्या लोकांना समजत नाही का, घामाने आमची काय काय अवस्था होत असेल. तुम्हाला सांगते देशमुख, मी तो क्षण कधीच विसरणार नाही आहे. आज तर मला फार फार राग आलेला आहे. त्यावर आता इकडे पार्थ म्हणत असतो, हा मग ठीक आहे ना काव्या, तुम्ही एवढा सगळा विचार का बरं करता एकाच वेळेला. त्यावर आता इकडे ती म्हणत असते, नाही, हा जो काही विचार मी करते ना तो अगदी बरोबरच करते. तेव्हा आता इकडे जो काही पार्थ आहे तो म्हणत असतो, बरं ठीक आहे, असू दे, झाला एक दिवस उशीर तर त्याने काय फरक पडतो. पण तरीसुद्धा इथे काव्या चिडलेलीच असते. ती म्हणत असते, नाही नाही, तुम्हाला सांगू, मी ओला बुक केली, तर ओला बुक केल्याच्यानंतर ते लोक काय म्हणतायत, नाही मॅडम प्लीज तुम्ही थोडंसं ह्या चौकापर्यंत चालत याल का. मॅडम प्लीज, मी आत्ता ही ओला रिसीव केलं आहे मी तुमचं, पण प्लीज तुम्ही तिथे जाऊन चेक कॅन्सल कराल का. अरे काय हे, मला जर कॅन्सल करायची आहे तर मी बुकच का करेल, काय आहेत ह्या सगळ्या काही गोष्टी, असं काव्या म्हणू लागते. आणि त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, नाही, मला हे सगळं सहनच होत नाही आहे. माझ्याच बाबतीत हे सगळं का बरं आणि कशामुळे व्हायचं होतं, असं आता इथे ती बोलू लागते. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलत असताना पार्थ मात्र म्हणत असतो, ठीक आहे ना काव्या, नका एवढी चिडचिड करू, प्लीज शांत हो ना. पण तरीसुद्धा काव्याचा मात्र रागरागच होत असतो. आणि ती म्हणत असते, बघितलं ना पण देशमुख, मला तुम्हाला टिफिन घेऊन यायचं होतं आणि टिफिन घेऊन यायचं असताना मी किती उशिरा आलेली आहे. चक्क मला 4 वाजले तुम्हाला टिफिन द्यायला आणि तुम्ही 4 वाजता टिफिन खाल्ला आहे देशमुख. सांगा ना, कसं कसं मला बरं वाटेल, मी कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात असं तुम्हाला वाटतंय. आता काव्याचं हे चिडणं अगदी स्वाभाविक आहे, पण तरीसुद्धा पार्थ तिला तीच गोष्ट पुन्हा पुन्हा समजावण्याचा प्रयत्न करतो. पण तरीसुद्धा इथे मात्र जी काव्या आहे ती काव्या हे अजिबात ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते. ती त्याला सतत तेच सांगण्याचा प्रयत्न करत असते. ती पुन्हा पुन्हा म्हणत असते, नाही देशमुख नाही, मी हे अजिबात सहन करणार नाही. काही जरी झालं तरीसुद्धा आता मला काहीतरी ॲक्शन ही घ्यावीच लागणार आहे. त्याच वेळेला आता इकडे पार्थ म्हणत असतो, बरं काव्या ऐका ना, मी काय म्हणतोय ते तुम्ही एकदा ऐकून तरी घ्या ना. त्यावर ती म्हणत असते, काय काय ऐकून काय घेणार आहे मी तुमचं, सांगा ना, आता याच्या पलीकडे तुम्ही काय बोलणार आहात मला. त्याच वेळेला पार्थ म्हणत असतो, ठीक आहे, तुम्ही नका ऐकून घेऊ, पण जरा शांत तरी व्हा, तुम्ही बसा बरं इथे, असं सुद्धा आता इकडे तो तिला बोलत असतो. असं म्हणून तो तिला पाणी प्यायला देतो, पण काव्या मात्र पाणी पित नाही आणि म्हणत असते, हा काचेचा ग्लास ना मला फोडून टाकावंसं वाटतोय. असं म्हटल्यानंतर पार्थला फारच मोठा धक्का बसतो. आता हे सगळं झाल्यानंतर पार्थ तिला म्हणत असतो, तुम्हाला गाडी चालवायला येत नाही. तेव्हा काव्या म्हणत असते, नाही, त्या गाडीचा सुद्धा खूप मोठा किस्सा आहे. आणि असं म्हणून आता गाडीचा किस्सासुद्धा ती पार्थला सांगत असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये काव्याने गाडीचा किस्सा सांगितलेला असतो आणि त्यानंतर मात्र पार्थ तिला गाडी शिकवणार असतो. इकडे मानिनीला चक्कर येते, जेव्हा इकडे आता जीवा आणि नंदिनी हे धावतच येतात आणि पाहतात की इथे मानिनीला त्रास होतोय, चक्कर यायला लागलेली आहे. तेव्हा लगेचच आता इकडे दोघेही जण धावत येतात आणि दोघेही जण धावत आल्यानंतर इथे आता वसू मात्र नंदिनीवर चिडते. आता वसू म्हणत असते, काय गये नंदिनी, काय चाललेलं आहे. घरामध्ये 2-2 सुना आहेत आणि घरामध्ये 2-2 सुना असून सुद्धा इथे एकही जाग्यावर नाही आहे, दोघी जणी भटकंती करत आहेत, असं वसू म्हणत असते. तेव्हा नंदिनी म्हणत असते, काय झालं वसू आत्या, म्हणजे काव्यासुद्धा घरामध्ये नाही आहे का, असं इकडे ती बोलते. आणि ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आता काव्या घरात नाही ही गोष्ट समजलेली असते. तर मानिनीला आता फार त्रास होऊ लागलेला असतो. मानिनीला होणारा त्रास पाहून जीवाला राग आलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो काव्याला गाडी शिकवत असतो, कारण 4 व्हीलर काव्याला शिकवता येणं खूप गरजेचं आहे, शिकता येणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचमुळे आता इकडे तो प्रयत्न करत असतो. आता एक पद्धत तो तिला समजावून सांगत असतो आणि काव्या त्या पद्धतीनेच ते सगळं काही करत असते. आता काव्या त्या पद्धतीने ते सगळं काही करत असताना आता पार्थ जो आहे तो मुद्दामच काव्याच्या फार जवळ जातो आणि तिच्या गालावर किस करतो. तेव्हा लगेच आता इकडे जे काही काव्या
आहे ती काव्या चिडलेली असते आणि म्हणत असते, देशमुख काय चाललंय हे सगळं. तेव्हा तो म्हणत असतो, कुठे काय चाललंय असं म्हणून आता काव्याने पार्थला एक फटकारा मारलेला असतो. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.